नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे झटकीपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारे मोदक। गॅस न पेटवता, न मावा टाकता, न एक चम्मच तुपी वापरता झटकीपट अशी मोदक तयार होतात। रेसिपीला सुरुवात करू। हे 2 वाट्या बुरादा घेतलेला आहे। रेडीमेड बुरादा आहे, तुम्ही वाळलेलं खोबरं घेऊन मिक्सरमधून फिरून घेतलं चालतंय। 1 वाटी पिठी साखर घ्यायची, मोठी साखर घ्यायची नाही, पिठी साखर मिक्सरमधून फिरून घ्यायचं। आणि 1 वाटी दूध पावडर। हे बघा मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। बुरादा जरी घेतला तरी मिक्सरमधून फिरून घ्यायचा। चांगलं मिक्सरमध्ये फिरलं म्हणजे नारळाची मोदक खाल्यासारखं लागत नाही, माव्यासारखं लागतं। त्यामुळे मिक्सरमधून बुरादा पण फिरून घ्यायचा। दूध पावडर टाकायची पहिलं, दूध पावडर टाकून चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायची। साखर नाही टाकायची, फक्त दूध पावडर टाकून घ्यायचं आणि एकदम चांगला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं। चांगले दूध पावडर मिक्स झाले की लगेच त्यात पिठी साखर टाकणार आहे। जेवढी दूध पावडर आहे तेवढी पिठी साखर घ्यायची आणि त्यापेक्षा डबल नारळाचा बुरादा घ्यायचा। हे चांगल्या हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकसारखं होतं आहे आणि माव्यासारखे मोदकाला टेस्ट येते। मग मिक्स करून झालं की त्यामुळे थोडं दूध टाकायचं, थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, कारण मग साखर आहे त्यामुळं साखर असल्यामुळे दूध कमीच लागत असते। त्यामुळे 1-2 चम्मच टाकून मळून घ्यायचं। जसं टाकलं तर एकदम पातळ होईल। जरी वाटलं थोडंसं पातळ झालं तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मोदक करायला घ्यायचं। झटकीपट अशी मोदक तयार होतं। ही मोदक 2 ते 3 दिवस राहतं फ्रीजमध्ये ठेवायचे, कारण मग दूध वापरलं त्यामुळे जास्त दिवस मोदक राहत नाहीत। तरी पण झटकीपट तयार होतात। आपला टाईम नसला की पटकन असे मोदक करून घ्यायचे। बघा छान असं मळून झालेलं आहे। आता मोदक करायला घेऊ। मोदकाच्या साच्यावर तूप लावून घ्यायचं, तूप लावून मग चिटकत नाही तर थोडंसं सगळं लावून घ्यायचं आणि थोडासा गोळा घ्यायचा आणि असं दाबून त्यामध्ये भरून घ्यायचा। दाबून भरल्यामुळे मोदकाला चांगला शेप येते। आणि एका साईडून थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या, ही ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत। तुमच्याकडे वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात ते टाकलं तरी चालतंय, हे नाही टाकलं तरी चालतंय, पण ऑप्शन आहे। दिसायला छान दिसतं त्यामुळे टाकलेलं आहे। अजून वरनं जेवढं बसून थोडं दाबून भरायचं, म्हणजे छान असं मोदक तयार होतंय। खोलून दाखवतो की छान असं मोदक तयार झालंय। गुलाबाच्या पाकळ्या लावल्यामुळे खूप छान असं दिसतं। सगळे मोदक आता असे तयार करून घ्यायचे। झटकीपट तयार होत होतं आणि खायला तर खूप चविष्ट असे लागतात। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।